तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही अंथरुणावरती झोपण्यासाठी जाता आणि झोपण्या अगोदर जेव्हा भगवंताचं नाव घेत झोपी जातात, तेव्हा तुमच्यासोबत काय घडतं? जर तुम्हीही अशा प्रकारे झोपत असाल, तर या गोष्टीला सामान्य समजू नका. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही अंथरुणावरती पडल्यावरती देवाचं नामस्मरण करत झोपत असता, तर समजून घ्या, तुमचं आयुष्य बदलतं. कधी तुम्ही लक्ष दिलंय का, की दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणावरती पडतो, तेव्हा मात्र सगळं शांत होतं. देह थकलेला असतो आणि मन गोंधळलेलं असतं. आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावरती भगवंताचं नाव असलं, तर समजून घ्या, की माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय, रोज झोपण्याच्या आधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल आणि झोपत असाल, तर हे हलक्यात अजिबात घेऊ नका. कारण तुम्ही त्या क्षणी जप करता, तेव्हा तुम्ही देवाशी जोडलेले असता. ती ऊर्जा तुमच्या मनात आणि आत्म्याला जागवत असते. झोपण्याच्या आधीचा क्षण हा खास असतो. आपले अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्याच्या 5 मिनिटापूर्वी आणि उठल्यावरती 5 मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो, तेच विचार आपल्या अवचेतन मनामध्ये कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याच्या आधी देवाचे नाव घेतात, ते देवाच्या ऊर्जेचा अवचेतन वेळेला साठवतात. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं. भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणत नाही. ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे. राम, कृष्ण, शिव, गणपती, माता लक्ष्मी, साई, हनुमान कोणतंही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाव हे स्पंदन आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं, जे आपल्या मनाच्या लहरी शांत करतं. झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप गाढ लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले जातात. तुम्ही म्हणाल, हे सगळं आध्यात्मिक आहे, पण विज्ञानही हेच सांगतो. झोपण्याच्या आधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाचं फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही ओम नमक शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता, तेव्हा तुमचं प्रेम अल्फा किंवा थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं. ध्यानाच्या वेळी ही फ्रिक्वेन्सी मिळते. या अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो. झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. आता यामुळे मनशांती, मन शांत राहणं, काळजी कमी होते, तसेच नकारात्मकता नाहीशी होते. नकारात्मक शक्ती जवळ येत नाही. झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळी उठल्यावरती चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आत्मिक प्रगती होते. हळूहळू आत्मा जागृत होतो. देवाच्या अनुभूती मिळतात. धनलक्ष्मीचा ओघ वाढतो. जिथे देवाचे स्मरण असते, तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचं मन आपोआप आठवतं, त्याच्यावर ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, आणि त्यांचं नाव घेतल्यावरती मनशांती लाभते. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण लाभदायक आहे. आता माता लक्ष्मीचे नामस्मरण आरोग्यासाठी आहे. दत्तगुरूंचे नामस्मरण मनशांतीसाठी आहे. साईराम आध्यात्मिक उन्नतीसाठी, शिवनाम आध्यात्मिक शांतीसाठी. झोपण्याच्या आधी नक्की काय करायचं? झोपण्याआधी हातपाय धुवून बसा. 1 मिनिट शांत बसा आणि आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. शांतपणे देवाचे नाम घ्या. राम राम किंवा ओम नमक शिवाय. नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. तुम्हाला जाणवेल, मन हळूहळू शांत होतंय. झोप स्वतःहून लागेल. देवाचे नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत आहात, तेव्हा देव तुमचे जीवन आपल्या हातात घेतो. कधी काही संकटात मार्ग निघतात, काही अडचणी सहज सुटतात. काही असं म्हणतात
ज्यांच्या ओठावरती झोपताना देवाचं नाव असतं त्यांचं रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की मला झोपण्याआधी स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. काही लोक म्हणतात राम नाम घेतल्यावरती सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हा चमत्कार नाही, हे नामाचे परिणाम आहेत. राम या नामामध्ये रा म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजेच नकारात्मकता निघून जाते आणि मन शांत होतं. ओम नमक शिवाय यात 5 अक्षर पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीराला पण 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचे अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावरती आपण पूर्णतः सुरक्षितता जाणवते. झोपताना शरीर विश्रांती घेतं, पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेनं सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावरती जातो, देवाशी एकरूप होतो. यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं, वाईट स्वप्न येत नाहीत, मन प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदल नाही, तर लक्षात ठेवा, देवाचं नाव क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव मृदू होतो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या. स्वतःला झोपण्याआधी मोबाईल, चिंता बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या. हे नाव म्हणजेच तुमचं कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसंच आता देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणणार की देव कधी दूर नव्हताच, तो तर तुमच्यातच होता, तुमच्या ओठांवर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाव घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेमध्ये आहात. मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करतो. देवाचं केलेलं नामस्मरण कधीही वाया जात नाही. देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा असतो. फक्त त्याला हाक मारा. तुमच्या प्रत्येक संकटात तो तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. नक्की अनुभव बघा. तुम्हाला मनशांती लाभेल, संकट आपोआप दूर होतील. आणि जर तुम्ही अगोदरपासूनच हे करत असाल तर तुम्ही झोपताना कोणत्या देवाचं नाव घेता हे देखील सांगायला विसरू नका. तुम्ही घेत असलेल्या देवाचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.